महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अखेर तुम्ही ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होता तो दिवस आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत वितरित झाला नाही। तर मग आता अखेर भरपूर दिवसापासून यूट्यूबवर देखील बातम्या सुटल्या आहे की नमोचा 8वा हप्ता वितरित झाला। तर मग सत्य काय आहे आणि नमोच्या हप्त्याची अधिकृत अशी तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला नमोचा हप्ता जमा होणार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय सांगितलं, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। बघा, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली आहे का, तर लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ पण या ठिकाणी झालेली नाही। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता किती मिळणार लक्षामध्ये घ्या, फक्त 2000 रुपयांचाच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे नमोचा हप्ता नेमकं कधी जमा होणार। बघा, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाहिजे आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे शेतकरी बांधवांनो, आणि यादी सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आता सर्व शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालं की फक्त आता यावेळेस पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार। मग कोणते शेतकरी पात्र ठरले आहे बघा शेतकरी बांधवांनो, त्यासोबत तुम्हाला एक काम देखील करून घ्यावं लागणार, तेव्हाच तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार। आता बघा, भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव संभ्रमाच्या वातावरणामध्ये गेले आहे। PM किसान योजनेचे तर हप्ते मिळत आहे, परंतु नमोचे हप्ते का मिळत नाही असा प्रश्न सध्या शेतकरी बांधवांना पडला आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे। नमो शेतकरी योजनेसाठी निधी देखील आता मंजूर करण्यामध्ये आला आहे। नमोचा हप्ता कधी येणार, त्यासोबत सरकारने तुम्हाला काय करायचं सांगितलं आहे, त्यासोबत पात्र शेतकरी नेमकं कोण आहे अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, बघा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी यादी जाहीर झाली। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आला आहे, कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला असून तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी अधिकृतपणे मंजूर केला आहे। याचाच अर्थ असा होतो आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष आता सुरू देखील करण्यामध्ये आली आहे। मग शेतकरी बांधवांनो बघा, ज्या शेतकरी बांधवांचे पैसे आतापर्यंत आले नाही त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आता ठरत आहे। बघा, सरकारने विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार या निधीची विभागणी केली असून प्रत्येक विभागाला ठराविक रक्कम वाटून दिली आहे। आता बघा, सरकारने यादी जाहीर केली। बघा, यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2 कामे सरकारने तात्काळ करायची सांगितली आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। स्वतः पत्रकारांनी मुख्यमंत्री साहेबांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विचारले, नमोचा हप्ता आतापर्यंत का जमा झाला नाही, त्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं आम्ही निधी देखील मंजूर केला आहे। आता बघा, सरकारने त्यासाठी जिल्ह्यांच्या याद्या पण आता लावल्या आहे। आता याद्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही स्वतः पाहून घ्यायचं आहे। आता बघा, यामध्ये अमरावती बघा विभागासाठी 521 कोटी बघा 92 लाख रुपये मंजूर झाले आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता आकडेवारी सुद्धा सांगण्यामध्ये आली आहे। याचा लाभ बघा अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिममधील लाखो शेतकऱ्याला मिळणार आहे। तसेच नागपूर विभागासाठी
455,54,54,00,000 रुपये दिले असून यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। या निधीमुळे आता या भागामधील प्रलंबित हप्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा अखेर आता खऱ्या अर्थाने संपत आहे। बघा, नाशिक विभागाचा जर विचार केला तर यासाठी बघा 404,89,00,000 रुपये मिळाले असून नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याबद्दल सरकारने माहिती दिली। त्यासोबत पुढील जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी बघा, छत्रपती संभाजीनगर जो काय विभाग आहे इथे 228,70,00,000 रुपये मंजूर झाले असून बघा यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पुणे विभागासाठी 163,78,00,000 रुपये देण्यामध्ये आले असून बघा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर बघा या भागामधील पात्र शेतकऱ्याला आता लाभ मिळणार आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी देखील निधीची तरतूद करण्यामध्ये आली असून ज्या शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे रखडले होते त्यांना आता प्राधान्याने हे पैसे दिले जात आहे। अनेक शेतकरी विचारत होते बघा, इतरांचे पैसे मिळाले पण आमचे पैसे का भेटले नाही। आता याचे मुख्य कारण म्हणजे यावेळी सरकारने निधी वाटपाची पद्धत थोडीशी वेगळी केली आहे। अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद वेगळ्या सब प्लॅनमधून करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे या तांत्रिक बदलामुळे काही खात्यामध्ये पैसे जमा व्हायला थोडासा उशीर लागत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नमो शेतकरी योजना बंद पडली की काय, नमोचा हप्ता का येत नाही। आता राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजना ही बंद पडणार नाही। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की नमो शेतकरी योजना ही हमखास शेतकऱ्यांसाठी सुरू राहणार। आता महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला काही कामे देखील सरकारने करून घ्यायची सांगितले आहे तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता कोणती कामे तुम्हाला करायची आहे तर नीट लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमची EKYC पूर्ण असेल बघा आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची कसलीही गरज नाही। बघा सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यामध्ये आली आहे। बघा आता तारीख कोणती आहे, कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या। बघा सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी मार्च महिन्याच्या अखेरेपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो, बघा मार्च महिन्याचा शेवट म्हणजे की कदाचित या ठिकाणी संभाव्य तारीख सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आला। बघा 30 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, म्हणजे की नमोचा हप्ता 1 एप्रिलच्या नंतर किंवा या ठिकाणी 30 मार्चपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार। राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला। बघा लक्ष देऊन व्हिडिओ बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार। तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुमचे बेनिफिशियरी स्टेटस एकदा नक्की तपासा। तिथे माहिती योग्य असल्यास तुम्हाला हा हप्ता 100% आता मिळणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका। आपण पाहिले आहे भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या आहे, नमोचा हप्ता आज येणार, उद्या येणार, परंतु महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून बघा आतापर्यंत कोणतीही घोषणा मोठी या ठिकाणी झालेली नाही की या तारखेला हप्ता जमा होणार। बघा या संभाव्य तारखा आहे ज्या की सरकारच्या माध्यमातून सांगितले जातात। बघा परंतु या ठिकाणी सरकारने संभाव्य तारीख या ठिकाणी सांगितलं आहे। आतापर्यंत कसलाच GR या ठिकाणी निघलेला नाही। आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल GR निघला तर मग बघा शेतकरी बांधवांनो, जेव्हा पण नमो शेतकरी योजनेचा GR निघेल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येईल। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। धन्यवाद।